माझ्या मम्मीकडे मोबाईल नाही ना. आम्ही असं ठरवलं की आता आजी येते, नेहमी येते, तर नेहमी फोन वगैरे नसतो आजीकडे, तर पूर्ण खेच होते बाहेर. हा आणि आज आपलं शेफ आहे अहिरे. एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आणि आज संडे ना, तर आजी येते आमच्या इकडे. म्हणजे आजीकडे फोन नाही आहे, तर आजी कधी येते, कुठल्या स्टेशनला येते, काय येते, आम्हाला काहीच माहिती नसतं. तर आता पण माहीत नाही आम्हाला. ते आजी निघाली 11:30ला, अजून आलीच नाही आहे. तर आता बघू कधी येते आजी. तर आम्ही असं ठरवलं की आता आजी येते, नेहमी येते, तर नेहमी फोन वगैरे नसतो आजीकडे, तर एका पण असं छोटा फोन जो आजीला चालवता येईल, बटनवाला फोन, तर तसं घेऊन देऊया. तर आता आम्ही चाललोय. पहिल्या स्टेशनला जाऊन बघतो आजी आली का नाही. स्टेशनला जर थांबले असेल तर भेटेल, मग तिथूनच आपण त्यांना मोबाईल घ्यायला घेऊन जाऊ. नाही तर मग पहिला मोबाईल घेऊ आणि मग घरी येऊ. मग आजी रिक्षाने येऊन लागेल तोपर्यंत. तर बघूया. आम्ही पप्पा आणि मी चालले. हाय पप्पा, हाय बोला. काय आहे, माझ्या मम्मीकडे मोबाईल नाही ना. त्याकरता कशी ती ट्रेनमध्ये बसवून देतात तिला घाटकोपरवरून. मग ती येते कशी, मग आम्हाला माहिती पडत नाही. बरं, तर मुली म्हणतात, माझी मिसेस म्हणते, यांची आई, ती म्हणते की बाबा एखादा मोबाईल राहू द्या छोटासा, कारण कशी ट्रेनमध्ये बसली किंवा कसं काय माहिती पडतं ना आपल्याला. म्हणून म्हटलं आम्ही आता मोबाईल घ्यायला चाललेलो आहे माझ्या आईसाठी. तर बघा नंतर पुढे नक्कीची आणि याची व्लॉग फोन घेतला. हा पप्पांसारखं छान टाकतात. मला आमचा फोन घेऊन आता आम्ही घरी जातो आणि मग आजीला फोन हे करायला सांगू. म्हणजे फोन परत आम्ही त्याच्यातच टाकला. तर आता बघू, चला निघतो आम्ही. बाय बाय. झालं घेऊन आम्ही आता निघालो ट्रिपलची. हे बघा, आम्ही मोबाईल घेतलेला आहे. आता आम्ही निघालेलो आहे घरी. आहे ना, आहे ना, आई बघ, आई बघ. ओके, चला आता घरी जाऊन भेटू. बाय बाय. दरवाजा आलो आम्ही घरी. एवढं पण जाऊन आम्ही दमलो. हाय मम्मी. आम्ही फोन घेतला आजीला, ये बघायला. आता तुला इथं आणून दाखव. ठीक आहे, थांबा. आम्ही पहिला जरा चेंज करतो, मग दाखव. हा, इथून खोला. खोल असे, इथून खोल ना. अरे ते जिथून फाडलंय तिथून खोलणार आहे. खोल असे, वर बाहेर सगळं पूर्ण खेच होते बाहेर. पूर्ण दाखीच. हा, खाली फोन, खाली फोनचे असे काढा फोन आता. त्यांना आता द्या फोन. दर पकड, आता दाखव, दाखव फोन. चांगला आहे ना. हाय करा, हाय माझ्या ब्लॉगला. हा, चला घेतला. कसा वाटला फोन? छान वाटलं. आता फोन करणार नाही येताना. आम्ही तेच सांगितलं, कुठं जाताना येताना फोन लागत नाही, समजत नाही, म्हणून घेतला. चला आता करतो नंतर. बाय बाय. ते हे टाकलंय, काय म्हणतात त्याला, सोडा ज्यूसचं नसतं का ते मी आणेल शे फ्रूट न मँगो ते. ज्यूस नाही असते त्यानं बनवलं. सासूबाईच्या बाजूला माझा त्रास होईल. नाही नाही, सोडा आणि आंब्याचं आहे ते. चांगलंच आहे ना. चला, माझे काम चालू आहेत आता. होय, पबजी, COD, Clash of Call of Duty is. ड्युटी It is Call of Duty is. ब्लॉग मध्ये येईल ना. See. कसं किती करतो The winner, काय रे. Call of Duty winner. It ऑफ should be. कोर्स. मी काम करते आणि आम्हाला अजून जेवण बनवायचं आहे. आजी आली तर आम्ही चिकन आणलंय.
सुखं चिकन आणि रस्सावाला चिकन बनणार आहे आज. हे इथे सुखं चिकन नरम पीस काढून ठेवलेत, हे रस्सावाला चिकन नीट कोणी गेले, सोनीने केलं. आणि माझं मॅरिनेशन तर बघा, हे सुकं चिकन करणार आहे आणि हे रस्सा चिकन. आणि आज आपला शेफ आहे अहिरे. ती बनवते आता. आताशी तिचे कांदे कापून होत आहेत. हा मग तू टाइमपास करत होती. मी एक्सक्यूज मी, मी काम करत होते. मॅरिनेट हा मग मॅरिनेट झाल्याशिवाय चांगली टेस्ट पण नाही येणार ना. तसं मॅरिनेट झाल्यावर मस्त असं सॉफ्ट होतं चिकन. मी तर माहिती आहे ना किती दिवस खायचं. तू तर गावठी चिकन मिस केलंस त्या दिवशीचं. नुकतंच खायचं ते. अरे चांगलं लागतं. ते दाखवलंय का गावठी चिकन केलेलं कसं ते. हो म्हणजे आई, म्हणजे माझाच व्लॉग बघत नाहीस तू. बापरे. अरे मी बघितलेलं पण विसरली. मम्मी, दीदी बोलते की कसं बनवलेलं गावठी चिकन. म्हणजे तीच माझ्या हे असं. दिस इज नॉट फेअर. म्हणजे मी एवढं रेसिपी वगैरे बनवते, म्हणजे जेवण वगैरे बनवते, व्लॉग बनवते एवढं, आणि मला विचारते कसं. अरे मी खूप दिवस झाला बघितलं, म्हणजे खूप दिवस झाले तो ब्लॉग बघितलाय मी. मला लक्षात नाही की ते गावठी चिकन होतं म्हणून. ते मेन्शन नव्हतं केलं वाटतं तिने ते गावठी चिकन आहे म्हणून. बोललेली मी गावठी चिकन. मम्मी ते बोलून नाही दाखवायचं. अगं तसं नाही, पण बोललेली मी गावठी चिकन आहे. मी बोललेली पण पहिल्यांदा खातोय हा गावठी चिकन. हा मम्मी लगेच बाजू घेते, बरोबर असतेस. डोळ्यात पाणी येतंय माझ्या सांगतो. चला ती करते, तोपर्यंत बघू मग तिची तयारी झाल्यावर आपण मग तुम्हाला सांगू कसं कसं करायचं. म्हणजे आमचं नॉर्मल चिकन बनवतो तसंच आहे, पण आज दीदी बनवते ना आजी काय आल्यावर. नॉर्मल नाहीये पण, म्हणजे सगळं नॉर्मलच आहे. काय वेगळं मग नाही मी तेच बनवणार बोलली मी. नॉर्मल. मी त्या दिवशी वेगळं बनवलेलं ना काय वेगळं केलेलं. ते. चला बाय बाय, भेटूया थोड्या वेळातच. नॉर्मल काय होतं त्याच्यामध्ये. तिला ना असं घेऊन असं मारावं वाटतं, असं देऊ का? बघा काय झालं मला तर प्रूफ आहे बघा. मी रडते पण आहे आणि हे ती बघा कांदा कापते, ती कांदा कापताना रडते. खोटारडी. आजी आले तर चिकन बनते आमच्याकडे. आज रविवार आहे आणि मला उद्या जायचंय एका कामासाठी घाटकोपरला. ते काम तर नाही सांगू शकत, पण जर हा ब्लॉग मी कंटिन्यू ठेवला तर उद्या पण कंटिन्यू ठेवेल मी हा ब्लॉग. ओके. कोणाला इथं असं लिहून इथं लिहायचं होतं फक्त तुला. काय? माय ब्रदर विल बी नाही, माय ब्रदर इन हर इन म्हणजे मी तुझ्या स्टोरीचं तूच मला सांगशील काय टाकायचं. नाही, माझ्या स्वतःच्या आयुष्याचा मी शिल्पकार असं. शिल्पकार अरे हे काय चालू आहे? वाव, फ्लॅश चालू करायची होती ना. नाही ना, मग तू बोलला कसा. मला सांगतो की त्याच्या स्टोरीला कुठलं हे करायचंय. म्हणजे त्यांनी एआयचं ते बनवलं, तर ट्रेंड आलाय ना, तर त्यांनी खूप सारे फोटो बनवले. त्यामुळे तुम्हाला दाखवते. हे बघा, यांनी ना ह्याचे एआयचे खूप सारे फोटो बनवले. हे पहिला केला मी, हा पहिला. ओजी वाटलेला. चांगला वाटतोय तो. ओजी गाडीवाला वाटलेला दाखव, ना. गाडीवाला. देन हे केले, हे आमचे काका आहेत. त्याचा फोटो होता माझ्याकडे म्हणून ट्राय, लेट्स ट्राय. ओ मेरा ब्रो, मला माहिती नाही ब्रो. हे गॅरेज मध्ये ठेवली येणार आहेत म्हणून बोललो एखादा फोटो काढून टाकू. आता दिवाळी वगैरे येणार. कोणाला तर समजणारच नाही की तो हे मग आहे. ओ बोललो- माझे डॅड. पप्पा तिथं शोरूम मध्ये भेटले मला. बोललो चला. सेम कपडे कसे घातले मग तुम्ही? त्यांनी घेतलं 4,500चं जॅकेट. आणि हे माझ्या प्राईम मधली मॉम, ही पण मॉम. तापसी पानू एडिशन. Here the gorgeous girl and the Miss World is from बदलापूर. फेस वेगळा दिसतो रे पण. ओ माय गॉड, ही कोण आहे? दीदी छान शेवंता. दिसते. लुकिंग लाईक शेवंता. हा बरोबर.
कुठली शेवंता? And the final is here, the ओ माय गॉड, KGF. भारी दिसतंय हे. असे रिंग वगैरे तर घालत नाही. तेवढी हेल्थ नाही ना ती सध्या. छान दिसतोय पण फोटो. Health. अजून काय केलंय? हे प्रोम काढलेले, आता हे पण करायचं. छान आहे. झालं बनवायला घेतलंय मी दोन्ही साईडला. एकीकडे सुक आणि एकीकडे रस्सा. सुक कुठं बनवते? इथे इथे सुक आणि हे ग्रेव्ही. काय काय केलं सांग ना मग पहिला. काय नाही, कांदा कापला, टोमॅटो कापला, हे दोन्हीमध्ये कांदा टाकला, एकामध्ये टोमॅटो टाकलाय, एकामध्ये अजून थोडं शिजतंय अजून, कारण जास्त कांदे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये अजून टोमॅटो नाही टाकला. ह्याच्यामध्ये थोडाच कांदा होता, तो शिजलाय. आता टोमॅटो टाकला, आता हे वाटण टाकेल ह्याच्यामध्ये. थोडी रडली तर दिसणार नाही कांदा कापताना. नाही रडले. बघायला काय होतं मग, रडली का नाही. जाऊ दे, कोणाला दिसत नाही ना माझं दुःख दर्द. बर चला बरं गाईस. तिथं आता याच्यावर आपण झाकण ठेवणार आहे आणि ह्यात मी टोमॅटो टाकलाय. हा थोडासा अजून गळला का टोमॅटो, मग मी मसाला टाकीन आणि मग हे चिकन टाकणार आहे. हे वालं ह्यात आता हे 2 मसाले टाकलेत, म्हणजे हा ओला मसाला आणि हा आपला रेग्युलर जो असतो. आता हे मिक्स करणार पूर्ण. हे जरा तिखटच बनवायचं आहे आपल्याला थोडंसं, कारण की हे जो रस्सा बनवणार आहे ना तो थोडासा माइल्डच बनवणार, कारण की तो आजीला चालत नाही. आजीला आमची जरा फिकं फिकं लागतं. झालाय आपला हा मसाला पण. त्यात पण चिकन टाकणार आहे मी. कसं वाटतं? मस्त. आता ह्यात थोडासा कलर मला असा तेल वाटतोय, पण असं तुम्ही रिअल जर बघाल ना तर खूप असा रेड रेड वाटतोय ना. आता हे पण मी वाफवून ठेवणार आहे. आता ही त्याच दिवशीची पद्धत आहे जेव्हा सोनीने चिकन बनवलेलं, पण तिला हे माहिती नाही की मी व्लॉग बघितला नाही, पण मी बघितलाय म्हणून मी हे असं ठेवलंय, कारण की मला माहिती होतं तिने ते गेलंय त्याच्यामध्ये. पण चला आता हे जोपर्यंत ठेवलंय तोपर्यंत मी हे सगळं क्लीनअप करून घेते. थोडंसं इकडे तिकडे झालेलं आहे. भेटू नंतर चिकन झाल्यावर. आता हे टेस्ट करायला मी देणारच होती, जस्ट टेस्ट करायला देणार होती, तेवढ्यात तिने माझ्याकडे हे आणून दिलं. हे आणि का ह्याला लावायची. मला असं दुसऱ्या साईडने जमत नाही लावायला. एक हाताला बरं. अरे पण मी तुला टेस्ट करायला जस्ट देणार होती आणि करते. आता लगेच करते मीच करणार. मग या हाताने करायचं होतं टेस्ट, या हाताने. हा मग करते, पहिला टेस्ट करते मग नंतर लाव. मीठ आणि तिखट दोन्ही पण. गरम. तिखट बस ना. बस परफेक्ट आहे सगळं. मीठ सगळं पाणी टाकल्यावर मीठ थोडं नाही वाटणार ना. बरोबर आहे. बरोबर आहे, चांगलं बनलंय. अजून एक फक्त एक. काय? थांब, हे पण टेस्ट करायचं तुला. गरम आहे, गरम नाही वाटत. थांब जरा. हे आता सेकंड वाला दिलंय, हे सुकवलंय आणि हे ग्रेव्ही वाला होतं ते तिने पूर्ण.
मग मला आवडतं नेल्स करायला. किती छान दिसतंय. ब्लॅक नाही लावायची असते नेल पेंट. मला ब्लॅक आवडतो पण. चला आपण हे टेस्ट करूया. गरम आहे जरा. हा फूक मार फूक मार. हे पण झालंय. शिजलंय बघा. आता याला आपण थोडंसं असं ग्रेव्ही घेऊ. सुकं चिकन पण भारी आलं एकदम. असं शिजलंय का? थोडं बाकी अजून. एकदम चुम्मा आलाय सुकं चिकन. त्या दिवशी सारखं असं 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 बबी करते अशी आमची. थोड्या वेळ आधी भांडत होती माझ्याशी. मी भांडत नव्हती, मी तुला फक्त सांगत होती आता मला की लाड करायचं करते, म्हणून. लाड. मी बबी करत होती, मी तसं दाखवलं, जस्ट दाखवलं की बबी तशी करते, अशी अशी येते आणि अशी असते. तो व्हिडिओ आहे माझ्याकडे, मी तुम्हाला दाखवेल. आहे आहे. म्हणजे ह्याच्यात नाहीये, असंच मी स्नॅपवर काढलेला थोडासा व्हिडिओ. चला आता ती बनवते. तर आता जेवतात. झालंय सुक्क चिकन आणि वल्ल नको रस्सा. सॉरी ओल्लो रस्सा. पप्पा कसं आहे तर सांगा. सुक्क आणि रस्सा नाही घेतला ना अजून. सुक्क आहे. पप्पा दादा अजून तरी टेस्टच नाही केलंय. मॉमी दीदी एकच नंबर. एक नंबर नो डाऊट. आता याच्या रिव्ह्यू साठी थांबावं लागतंय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. चला आता जेवण घेऊया दीदी. माझे हात मला प्रिय आहेत. माझे हात नाही कापायचे. चला मी पण जेवण घेते. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. नेक्स्ट ब्लॉग मध्ये येईल. लवकरच येईल. लवकरच येईल ना. छोले भटुरे मेन्यू मी आता रेसिपी चॅनल खोलते. काय ह्याला चालेल. फूड ब्लॉगिंग करावी लागेल. चला आता आम्ही जेवतो आणि मला झोपायचं आहे. तर जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब नक्की करा माझ्या युट्यूब चॅनलला. बाय.